मुरांबा मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहतोय की आता आरोही रमाकडे आलेली असते आणि ती रमाला सांगत असते, आई बघ ना गं, माझा हात बघ कापला, आता मी काय करू, मला बाबाला ग्रीटिंग कार्ड द्यायचं आहे. त्यावर रमा आरोहीला म्हणत असते, आरू बाळा अगं रडू नको, थांब शांत हो, आणि हात कसा काय कापला तुझा. त्यावरती म्हणते, आई चुकून कापला गं, पण आता मी काय करू, मला बाबाला ग्रीटिंग कार्ड द्यायचं आहे, ते कसं बनवू. आई तू मदत करशील का गं मला ग्रीटिंग कार्ड बनवायला. त्यावर रमा म्हणते, बरं हो चालेल, मी करते हां तुझी मदत, पण तू रडणं थांबव बरं बाळा, हां रडू नकोस, आपण बनवूया ना ग्रीटिंग कार्ड, हां आपण बनवूया, रडू नको. मग आरोही रडणं थांबवते. त्याबरोबर मग रमाला ती म्हणते, आई चल आपण कार्ड बनवायला घेऊया. त्यावर रमा म्हणते, हो घेऊयात ना. बाळा मला सांग, तू बाबांना विश केलंस का मग, आज त्यांचा वाढदिवस आहे ना. त्याबरोबर आरोही सांगते की नाही, मी नाही विश केलं बाबाला. त्यावर रमा म्हणते, का गं. त्यावर आरोही सांगते, कारण बाबाने सांगितलं त्याला कोणीतरी स्पेशल विश करणार आहे पहिलं, आणि मग सगळ्यांनी विश करायचं. त्यावर रमा म्हणते, अच्छा स्पेशल कोणी विश करणार आहे का. आता रमा म्हणते, ही स्पेशल म्हणजे नक्की ती स्वराच असेल. तर आरोही म्हणते, आई कसला विचार करतेस, चल ना ग्रीटिंग कार्ड बनवायचं आहे ना. त्यावर रमा म्हणते, हो चल. आणि मग रमा आणि आरोही या दोघीजणी ग्रीटिंग कार्ड बनवायला घेतात. आता आरोही हिला रमा विचारते, असं करू हे करू, पण आरोही म्हणते, आई तुझ्या हिशोबाने कर. मग रमा ग्रीटिंग कार्ड बनवते आणि त्यानंतर आता काय लिहू याच्यावर, असा प्रश्न रमा आरोहीला विचारते. तर आरोही सांगते, आई तू ना काय लिहिशील. रमा म्हणते, हॅपी बर्थडे बाबा लिहू. त्यावर आरोही म्हणते, नाही नको हॅपी बर्थडे बाबा नको लिहू, मी सांगते ते लिह. आणि मग रमा लिहायला सुरुवात करते, तुमचं आयुष्य सुख समाधान समृद्धी याने भरून जाऊ दे. आणि मग आता आरोहीला एक शब्द वाचता येत नसतो, तर रमा तिला तो शब्द बोलून दाखवते. आरोही म्हणते, हा हेच. बरं झालं शशी आजोबांनी हे सगळं मला लिहून दिलं. आईला वाटते मी माझ्या मनातलं बोलते, पण मी तर आजोबांनी लिहून दिलेलं वाचते. मग लिहून पूर्ण झाल्यावर रमा पटकन खाली लिहिते, तुमचीच रमा. त्यावेळी आता ती म्हणते, अरे मी तर इथे चुकून माझं नाव लिहिलं, एक मिनटं. त्याबरोबर आरोही म्हणते, नाही आई नाही, तुझं नाव लिहिलं आहेस ना, मग आता बाबांना कळायला पाहिजे हे ग्रीटिंग कोणी बनवलं आहे ते. आई मी हे ग्रीटिंग बाबाला देणार आहे, पण तू सुद्धा ये हा संध्याकाळी पार्टीला. आई नक्की येशील ना, आई ये हा, असं म्हणत आरोही तिकडनं निघून जाते. रमा म्हणते, संध्याकाळी जाऊन बघायलाच हवं, जर कोणीही मुलगी आली नाही तर समजायचं अक्षयने फक्त थापा मारल्या, स्वराबद्दल अक्षय खोटं बोलले. त्याबरोबर इकडे पार्टीची सगळी अरेंजमेंट झालेली असते, सगळी तयारी ही अगदी उत्तम केलेली असते. शशिकांत मुकादम येतात आणि म्हणत असतात, बाप रे या आपल्याच मुली आहेत असं वाटतच नाही, खरंच किती सुंदर दिसत आहे दोघी पण, वा. आणि तारा चक्क काम करते, वा मस्त. इतक्यात त्या ठिकाणी अक्षय आलेला असतो. अक्षय म्हणत असतो, बाबा अहो आता तरी माझा मोबाईल द्या ना, रमाने कॉल मेसेज केले असतील, मला काहीच कळलेलं नाही आहे. त्यावर शशिकांत मुकादम म्हणतात, अरे काय चाललं आहे तुझं रमा. नाही बाबा, नाही काही कॉल काही मेसेज वगैरे तिने केलेले नाही आहेत, समजलं का तुला, काही नाही, हे बघ. त्याबरोबर अक्षय म्हणतो, बाबा अहो असं काय करताय. त्यावर शशिकांत मुकादम म्हणतात, अरे मी काय करतोय म्हणजे, तुझ्या रमाने काही कॉल मेसेज केलेलाच नाही आहे, त्यामध्ये माझी चूक काय, मला काय माहिती. अक्षय आता तोंड पाडतो आणि उदास होतो. शशिकांत मुकादम म्हणतात, अरे कशाला तोंड पाडतोयस बाबा, कशाला उदास होतोयस, आज बघ, आज रमा इथे स्वतः येणार आणि तुला तुझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छासुद्धा देणार, मग तर झालं ना. हां. त्यावर अक्षय म्हणतो, हां रमा इथे येणार, वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार आणि मी तोंडावर पडणार. त्यावर शशिकांत मुकादम म्हणतात, तोंडावर पडणार म्हणजे असं का बोलतोयस रे, काय झालं. त्यावर अक्षय म्हणतो, तोंडावर पडणार नाही तर काय होणार आहे बाबा, स्वरा नावाची कुठली मुलगी अस्तित्वात आहे का, हां नाही ना, पण आपण रमाला स्वराबद्दल किती काय सांगितलं आहे, आता रमा येणार, ती स्वराबद्दल विचारणार, तेव्हा आपण काय करणार बाबा. त्याबरोबर शशिकांत मुकादम म्हणतात, अरे तू कशाला काळजी करतोयस, होईल सगळं व्यवस्थित, तू चिलमध्ये राहा बरं. त्यावर अक्षय म्हणतो, अहो कसं चिल करू. इतक्यात त्या ठिकाणी आत्या येते आणि आत्या म्हणत असते, काय रे बाबा ती स्वरा कुठे, नाही म्हणजे जिच्याबरोबर आमच्या अक्षयचं लग्न होणार आहे, ती मुलगी आम्हालासुद्धा पाहायची आहे की, आम्हालासुद्धा एक्साइटमेंट आहे तिला पाहण्याची, म्हणून विचारते, बाकी काही नाही.
नाही, कारण तू मला म्हणाला होतास ना की आजची पार्टी खास आपण स्वरासाठी ठेवतोय वगैरे म्हणून. मग जिच्यासाठी पार्टी ठेवली आहे तिने अजून यायला हवं होतं इतक्यात, पण अजूनही आलेली नाही आहे ती मुलगी. कुठे आहे कुठे तुमची स्वरा? त्याबरोबर मग अक्षय हा म्हणत असतो येईल येईल ती, ॲक्च्युली ट्रॅफिक वगैरे लागतं ना म्हणून म्हणून तिला यायला उशीर होत असेल, नाहीतर येवाना आली असती. त्यावर लगेचच आता इकडे ती म्हणायला लागते की अच्छा ट्रॅफिक लागली का, बरं बरं काही हरकत नाही, पण येईल तरी ना नक्की. इतक्यात आता फोन येतो आणि शशिकांत मुकादम म्हणतात काय तुला जमणार नाही? अगं स्वार बरं 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 अगं बाळा, पण तुझ्यासाठी एवढं सगळं केलं आहे. हो ना, हो 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 चालेल चालेल, हो हो चालेल ठीक आहे ठेव. हो. त्याबरोबर आता लगेचच इरावती म्हणते काय झालं? स्वराचा फोन होता, नाही येत आहे म्हणते. खोटारड्याचा पचका असाच होतो. स्वरा नावाची मुळात ना कुठली मुलगीच नव्हती, मला माहिती होतं, पण तुम्ही उगाचच्या उगाच ही सगळी नाटकं केली, बरोबर ना, स्वराच्या नावाची. आणि आता तशी कोणी मुलगीच अस्तित्वात नाही आहे, म्हणूनच तर येतच नाही आहे, सरळ यायलाच नाही म्हणाली, बरोबर ना, नाहीतर आली तरी असती कमीत कमी उशिरा का होईना. असो. इतक्यात रमा तिकडे येते आणि म्हणते मी तरी येऊ का? त्याबरोबर लगेचच इरावती म्हणते अगं रमा बाळा विचारतीयस काय, ये ना ये ये आतमध्ये ये. पण तू सुद्धा इथे अक्षयच्या वाढदिवसाला नाही तर स्वराला भेटायला आली असशील ना, पण काहीच उपयोग नाही गं रमा, स्वरा येतच नाही आहे. त्याबरोबर रमा ही अक्षयकडे बघू लागते, तर लगेचच ती म्हणते की हो ना अगं स्वरा येत नाही आहे, काय तर म्हणे तिला खूप ट्रॅफिक लागलं आहे आणि तिला खूप कामंसुद्धा आहेत, त्यामुळे ती नाही येत आहे. तर आता काय, आता आपल्याला स्वराला पुन्हा एकदा नाहीच भेटता येणार. त्याबरोबर अक्षय म्हणत असतो नाही म्हणजे ते. त्याबरोबर आता लगेचच इरावती म्हणते बरं मी आलेच हां. आणि मग इरावती आता मुद्दामून अक्षय आणि रमामध्ये भांडण व्हावं यासाठी स्वतः तिकडनं निघून जाते. तर मागून आता आरोहीला वाटतं की आई बाबा बोलत आहेत, म्हणून मग ती शशिकांत मुकादमांना सुद्धा स्वतःजवळ खेचून घेते आणि मग शशिकांत मुकादम आणि आरोही दोघं डान्स करत असतात. तर अक्षय म्हणत असतो रमा हे बघ. त्यावर रमा म्हणते काही एक ऐकायचं नाही आहे मला तुमचं. अक्षय म्हणतो अगं ह्याला काय अर्थ आहे रमा, तू एकदा माझं काय मत आहे, मी काय म्हणतो आहे ते ऐकून तरी घे. रमा म्हणते म्हटलं ना मी, मला काही ऐकायचं नाही आहे तुमचं म्हणून, तर नाही ऐकायचं. सगळं खोटं बोललात ना, ती मुलगी खोटी, ते सगळं नाव खोटं, ते सगळं सगळं एकूण एक गोष्ट तुमची खोटी, बरोबर ना. काय गरज होती एवढं खोटं बोलण्याची, काय मिळालं काय एवढं खोटं बोलून हां. त्याबरोबर अक्षय म्हणतो रमा अगं तू ऐकून घे माझं. पण रमा म्हणते मला नाही ऐकायचं तुमचं काहीच, म्हटलं ना मी. एवढं बोलून मग रमा ही आता तिकडनं निघून जाते. शशिकांत मुकादम लगेचच अक्षयकडे माईक फेकतात आणि अक्षयला माईकवरती बोलायला लावतात. मग अक्षय आता माईकवरती बोलू लागतो तर 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 सगळ्या मुकादम कुटुंबियांनी इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. मला एक छान फॅमिली पिक्चर काढायचा आहे मुकादम कुटुंबियांचा, त्यामुळे सगळ्या मुकादम कुटुंबाने ताबडतोब इकडे हजर व्हा. सगळे मुकादम हवेत हां मला त्या फोटोमध्ये, एक आहे दुसरा नाही, काही नको आहे, सगळे हवेत सगळे. आता खरं तर अक्षय रमाला बोलवत असतो, पण रमा आता अक्षयबरोबर राहत नाही, त्यामुळे आता ती मुकादमच राहिलेली नाही आहे हे तिच्या लक्षात असतं आणि त्यामुळे रमा येत नसते. अक्षय म्हणतो सगळे मुकादम यायला हवेत, या 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 सगळ्यांनी या. मग आता बाकीचे सगळे पिकमध्ये आलेले असतात. तर अक्षय सगळ्यांना अरेंजमेंट करून देत असतो, म्हणजे कोणी कुठे उभे राहायचं, कोणी कसं, तेच तो सगळ्यांना सांगतो. आता त्याला वाटत असतं की रमासुद्धा येईल, पण रमा काही येत नसते. मग आता अक्षय शशिकांत मुकादमांना म्हणतो बाबा आता तरी फोन द्या, फोटो काढायचे आहेत. त्यावर शशिकांत मुकादम अक्षयला त्याचा फोन देतात. त्याबरोबर आता हे सगळं रमा बघत असते. रमालाही जाण्याची इच्छा असते, पण रमाला आता कोणी काही बोलतच नसतं. त्याबरोबर मग आरोही म्हणते बाबा अरे पण आपला फॅमिली पिक्चर पूर्ण कसा होणार, आपल्याला पूर्ण पिक्चर हवा आहे ना. एक मिनटं आई, ए आई ये ना गं. त्याबरोबर आता अक्षय हा आरोहीला म्हणतो आणखीन एकदा हाक मार. मग आरोही पुन्हा हाक मारते आई ये ना गं फोटोमध्ये. रमा ही मागे फिरत नसते, पण रमाला खरं तर आनंद खूप झालेला असतो. मग आता आरोही पुन्हा म्हणते आई ये ना गं प्लीज.
आई. त्याबरोबर मग रमा ही लगेचच मागे फिरते आरोहीने इतक्यांदा म्हटल्यावर आणि आता ती त्या फॅमिली फोटोमध्ये जाणार असते. रमा आता घराच्या उंबरठ्यावर पाऊल टेकणारच असते इतक्यात मागून एक आवाज येतो. सॉरी 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 फॉर लेट. सॉरी, मला एंट्री घ्यायला उशीरच झाला हो ना. त्याबरोबर मग आता रमा मागे फिरते तर मागे चेहऱ्यावर बुके पकडलेली एक मुलगी उभी असते. आता ही मुलगी नेमकी कोण आहे हा प्रश्न सगळ्याच मुकादमांना पडलेला असतो. चेहऱ्यावरचा बुके बाजूला होतो आणि एक सुंदर सुशील मुलगी समोर चेहरा दाखवते. त्याबरोबर आता अक्षय शशिकांत मुकादमांकडे बघतो. शशिकांत मुकादम त्याला इशारा करतात, स्वरा. त्याबरोबर अक्षय म्हणतो थँक्यू. आणि मग आता लगेचच इकडे रमा ही तिच्याकडे बघतच राहिलेली असते. तर ती आतमध्ये येते आणि म्हणत असते, एके हे तुझ्यासाठी. त्याबरोबर आता अक्षय तिच्या हातातनं बुके घेतो आणि म्हणतो थँक्यू थँक्यू सो मच. मग आता बुके देऊन झाल्यावर लगेचच ती म्हणते, काय फॅमिली फोटो काढायचा आहे ना आपल्याला, मग आता होईल ना तुझा फॅमिली फोटो कंप्लीट. तशी लगेचच आरोही म्हणते हो आणि जाऊन ती आता स्वराला घट्ट मिठी मारते. हे सगळं बघून इरावतीला खूपच मोठा आश्चर्याचा धक्का बसलेला असतो. अक्षयला लगेचच आता ती म्हणू लागते, एके काढतोयस ना फोटो. त्याबरोबर अक्षय म्हणतो हो काढतोय ना. आणि मग लगेच आता तो स्वरा, त्याचबरोबर आर्था, अक्षय, आय्यजी, शशिकांत मुकादम, तारा, पार्थ, आर्था या सगळ्यांबरोबर मिळून एक फोटो काढतो आणि म्हणत असतो, वाह काय मस्त फॅमिली फोटो आला आहे आपला, एक नंबर, एकदम भारी. त्याबरोबर आता लगेचच सगळेजण आनंदाने एकमेकाकडे बघत असतात. रमा ही तिकडनं निघून चाललेली असते. इतक्यात आता इकडे स्वराची नजर रमावर पडते आणि स्वरा ही लगेचच म्हणते की तुम्ही आत नाही का आलात. त्यावर रमा गप्पच राहते. त्यावर मग स्वरा म्हणते, बाय द वे हाय, मी स्वरा. त्याबरोबर लगेचच आता रमा ही काही बोलणार इतक्यात त्या ठिकाणी आरोही रमाला आई आई करत आलेली असते आणि मग ती आता म्हणत असते, ही माझी नवीन आई डॅशिंग. आणि मग ती रमाला न मिठी मारता स्वराला मिठी मारते आणि स्वरासुद्धा अगदी पटकन आरोहीला स्वतःच्या जवळ घेते. आता हे सगळं रमा बघतच असते. रमाला याचं दुःख होतच असतं की आपल्यासमोर आपली मुलगी दुसरेच कोणाला तरी आई म्हणते. पण तोचपर्यंत त्या ठिकाणी अक्षय येतो आणि अक्षयसुद्धा लगेचच आरोहीला जॉईन करतो आणि रमाला सांगत असतो की आरोहीची आई आणि माझी जीवनसंगिनी ही स्वरा दीक्षित. त्याबरोबर अक्षय पुढे म्हणतो, अगं हो, तुझ्याकडे तर लग्नपत्रिका आहेच की, माझ्या आणि स्वराच्या लग्नाला नक्की यायचं हा, नक्की. त्याबरोबर आता लगेचच स्वरा ही अक्षयकडे बघते आणि हसते. तर रमाला हे सगळं खरं तर आवडत नसतं, पण गप्प राहण्यावाचून तिच्याकडे पर्याय नसतो. मग तिला लगेचच ऑफिसमधल्या पिऊन काकांचं, गोडबोले काकांचं बोलणं आठवतं की सरांचा फोन नुसता एंगेज लागतोय, कोणाबरोबर तरी बोलतायत सर. आता एवढा हँडसम माणूस कोणाबरोबर तरी बोलतोय म्हणजे आता तुम्हासनी पण सांगायला नकोच की अक्षय साहेब कोणाबरोबर बोलत असतील. आता एवढा सुंदर देखणा माणूस फोनवर बोलतोय म्हणजे समोरची बी तशीच असेल. आता हे रमाला आठवतं आणि रमाला वाईट वाटत असतं, पण रमा आता शांत उभी असते. त्यानंतर शशिकांत मुकादम म्हणत असतात, पण स्वरा बेटा बरं झालं तू आलीस, नाही म्हणजे तू येत नव्हतीस ना तर काही लोकांना असं वाटत होतं की तू अस्तित्वातच नाही आहेस, की तू खोटी आहेस असं सगळं. पण तू आलीस. या घरात आत्तापर्यंत सगळं होतं पण रौनक नव्हती आणि तुझ्या येण्याने या घरातली रौनक परत लोटली. त्यावर आईजीसुद्धा म्हणतात की हो ना, खरंच तू आलीस स्वरा, खरंच आज इतक्या वर्षांनी मला अगदी शांत झोप लागणार आहे. कारण माझ्या नातवाच्या आयुष्यातलं सगळं जुनं पुसून आज एकदा पुन्हा माझ्या नातवाचं आयुष्य नव्याने सुरू होणार आहे. काय सांगू तुला स्वरा, मला केवढं बरं वाटते. त्यावर स्वरा म्हणत असते, हाऊ स्वीट ऑफ यू, नाही म्हणजे तुम्ही सगळेच जण केवढे चांगले आहात, म्हणजे तुम्ही सगळ्यांनी मला किती सहज आणि किती मनापासून स्वीकारलं, खरंच तुम्ही ग्रेट आहात. त्याबरोबर लगेचच आईजी तिला सांगू लागतात की अगं आम्ही मुकादम असेच आहोत, जे आमचं घर जोडायला येतं ना त्याला आम्ही डोक्यावर घेतो, पण जो आमचं घर मोडायला येतो ना त्याला आम्ही जाऊ दे सोड, आता तो विषयच नको, आपण मस्त छान एन्जॉय करूया, ये ये स्वरा आतमध्ये ये.
त्याबरोबर अक्षयसुद्धा म्हणत असतो की हो हो स्वरा, चल आपण मस्त एन्जॉय करूया, बाकीचं सगळं जाऊ दे, जुनं सगळं विसरून आपल्याला नव्याने नवीन आयुष्याला सुरुवात करायची आहे ना, मग उगाचच्या उगाच जुन्या गोष्टींचा विचारही मनामध्ये घ्यायचा नाही आहे. चल 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 आतमध्ये जाऊया. त्याबरोबर मग शशिकांत मुकादम रमाला म्हणत असतात, रमा अगं हे काय, तू आमच्याकडे पाहुणी म्हणून आली आहेस ना, मग तुझा पाहुणचार राहिलाय की, तू सुद्धा आतमध्ये चल, ये. त्याबरोबर मग आई आजीसुद्धा म्हणतात, हो हो रमा हो, तू सुद्धा आतमध्ये चल, ये आतमध्ये या. मग लगेचच आता सगळेजण तिकडनं आतमध्ये निघून जातात. तर आता इकडे पुन्हा एकदा आरोही म्हणते आणखीन एक फोटो काढायचा. त्यावर आता मुद्दामून स्वरा ही अक्षयचं शर्ट वगैरे जरा व्यवस्थित करत असते. तर रमाला हे सगळं बघून राग येत असतो. आई आजी शशिकांत मुकादमांच्या कानात म्हणत असतात, बघ बघ रमाकडे बघ बघ, झेलेस होतंय तिला बघ. त्याबरोबर इकडे आता खरं तर स्वरा हे सगळं काही मुद्दामूनच करत असते, जेणेकरून रमाला वाईट वाटावं, रमाला या गोष्टींचा त्रास व्हावा. आता तसंच घडतही असतं. आता रमाला राग येतो आणि रमा आता मुद्दामून जोरात एक फुगा फोडते. त्याबरोबर आरोही लगेचच रमाकडे बघू लागते. सगळेच रमाकडे बघतात. तर आता स्वरा रमाला विचारते, आर यू ओके, आर यू फाईन, नाही म्हणजे तुम्हाला काही लागलं वगैरे नाही ना, ठीक आहात ना. त्यावर रमा म्हणते, हो हो ठीक आहे ना, ठीक आहे. त्याबरोबर आता लगेचच स्वरा ही म्हणत असते, तुम्ही कोण बाय द वे. त्या लगेचच रमा म्हणते, मी. त्याबरोबर आता स्वरा स्वतःहूनच म्हणते, अहो गेस्ट आहात तुम्ही आमच्या, तुमची काळजी घेणं आमचं काम आहे. त्यावर रमा म्हणते, मी गेस्ट नाही आहे, मी अक्षयची. त्याबरोबर अक्षय म्हणतो, काय म्हणालीस, तू माझी कोण आहेस, सांग ना कोण आहेस तू. त्याबरोबर मग मात्र रमा गप्प असते. तर अक्षय स्वतःच सांगतो, हिला असं म्हणायचं असेल की ही माझी पहिली बायको. त्याबरोबर लगेचच आता रमा विचार करते, ओ माय गॉड, आता स्वरा माझ्याबरोबर कसं वागेल, ती माझ्याबद्दल काय विचार करेल. त्याबरोबर आता लगेचच स्वरा म्हणते, काय हो, आणि मग ती लगेचच आता रमाला मिठी मारते आणि आता ती म्हणत असते, बाप रे, अगं मला कधीपासून भेटायचं होतं तुला. त्याबरोबर आता स्वराने हे असं म्हटल्यावर रमा लगेचच स्वराला विचारते, भेटायचं होतं मला का, कशासाठी मला भेटायचं होतं. त्याबरोबर स्वरा लगेचच म्हणते, अगं असं काय करतेस, अक्षयसारखा एवढा चांगला नवरा तू सोडून दिलास, म्हणूनच तर मला मिळाला ना, म्हणून तुला त्यासाठी थँक्स म्हणायचं होतं भेटून, बस बाकी काही नाही. त्याबरोबर हे ऐकून रमा ही गप्पच राहते आणि लगेचच स्वरा ही जाते आणि अक्षयला जवळ करते. त्यानंतर मग ती म्हणत असते, बरं चला फोटो क्लिक करायचे आहेत ना अजून आपल्याला, या फोटोसाठी सगळ्या मुकादमांनी एकत्र या. आता सगळ्या मुकादमांनी एकत्र या म्हटल्यावर स्वरासुद्धा त्या फोटोमध्ये जाऊन उभी राहते, कारण आता तीसुद्धा होणारी भावी मुकादमच आहे की. मग आता हे बघून रमाला खरं तर राग येत असतो. तर रमा ही एकटीच त्या फोटोमध्ये उभी नसते. पण मग आता लगेचच अक्षय म्हणतो की या तुम्हीसुद्धा या, आर के मॅडम या. मग रमासुद्धा त्या फोटोमध्ये येते. एका बाजूला आरोही, अक्षय आणि स्वरा असतात आणि दुसऱ्या बाजूला रमा एकटीच असते. मग आता सगळेजण एकमेकांना केक भरवत असतात. तर आरोही नंतर म्हणते, बाप रे, आता माझं तर खूप कन्फ्युजन होणार, म्हणजे तुला एक्स आई म्हणावं लागणार आणि तुला आई, बरोबर ना बाबा. त्याबरोबर अक्षय हा काहीच बोलत नसतो. तो फक्त जेलस होत असलेल्या रमाकडे एकटक बघत असतो. त्यानंतर आता लगेचच आरोही म्हणू लागते, आई अगं तू बाबासाठी काय गिफ्ट आणलं आहेस ते दे ना. त्याबरोबर स्वरा म्हणते, आरोही बाळा ते गिफ्ट स्पेशल आहे का नाही खूप, एक हे तुझ्यासाठी. त्याबरोबर आता लगेचच इकडे रमा म्हणते, अक्षय. त्यावर लगेचच स्वरा म्हणते, काय म्हणालात. त्यावर रमा म्हणते, अक्षय नाव आहे त्यांचं. त्याबरोबर स्वरा म्हणते, मला त्यांना एके म्हणायला आवडतं आणि मी एके म्हटलेलं त्यांनासुद्धा आवडतं, बरोबर ना. त्यावर अक्षय होकार देतो आणि आता तो बॉक्स उघडतो. तर तोच शर्ट असतो जो रमाने पसंत केलेला असतो. रमा म्हणते, मी पसंत केलेला शर्ट. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.